मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. गौतम स्वामी रचित चैत्य भक्ती आपण बघतो आहे आणि गौतम स्वामींनी भावना व्यक्त केली की जन्म जन्मांतरी मला जैन धर्मच प्राप्त हो. वास्तविकतः ते तद्भव मोक्षगामी होते. गणधर पदाची त्यांना प्राप्ती झालेली होती आणि त्याच भवामध्ये ते मोक्षाला पण जाणार हे निश्चित होतं. आणि तरीही त्यांच्या अंतरंगामध्ये भक्तीचा हा एवढा अमिट असा स्रोत उत्पन्न झाला की त्यांनी ही भावना व्यक्त केलेली आहे की जैन धर्माची साथ कधीही माझ्या जीवनातून सुटू नये. एक समय देखील जिन धर्मा व्यतिरिक्त माझा समय व्यतीत होऊ नये. आम्हालाही जीवनामध्ये या भक्तीपासून प्रेरणा ही घ्यायची आहे की माझी एक घडी सुद्धा संयमाशिवाय व्यतीत होऊ नये. कोणता ना कोणता छोटा मोठा संयम माझ्या जीवनात निरंतर मला धारण करायचाच आहे. आणि एक समय देखील जिनेंद्र भगवंतांचं विस्मरण माझ्या जीवनात घडू नये. मला बाकी काही आठवेल न आठवेल पण जिनेंद्र भगवंतांचं रूप, जिनेंद्र भगवंतांचं नाव माझ्या अंतःकरणामध्ये सदैव विराजमान असलं पाहिजे. ही भावना त्यांनी व्यक्त केलेली होती. आणि भगवंतांची प्रतिमा ही कशी होती याचं वर्णन करताना कोणत्याही प्रकारचं आयुध, विक्रिया, आभूषण अशा प्रकारचे त्यांच्या शरीरावर काहीही नाही किंवा मंदिरामध्ये देखील अशा प्रकारचे कोणत्याही सांसारिक गोष्टी आम्हाला बघायला मिळत नाही. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर ती जी काही त्या ठिकाणी असलेली अकृत्रिम रचना, त्यामुळे ती ऊर्जा जी प्राप्त झालेली आहे ती माझ्या शरीरामध्ये डायरेक्ट प्रवेश करते आहे. हा भाव आम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी यायला हवा आहे. जुन्या काळी गाभारा जो होता तो अत्यंत छोटा होता, त्याला दरवाजा छोटा होता आणि शिखर उंच होतं. शिखर यासाठी उंच होतं की त्या ठिकाणी जी ऊर्जा आहे ही जसा अँटिना असतो, अँटिना मध्ये ज्याप्रमाणे उंच अँटिना असेल तर त्या ठिकाणी चित्र क्लिअर येतं, त्याप्रमाणे हे शिखर उंच असेल तर त्या ठिकाणी ऊर्जा एकत्र येते आणि ती ऊर्जा त्या गाभाऱ्यामध्ये एकत्रित होऊन जो त्या गाभाऱ्यात प्रवेश करतो त्याच्यावरती त्या ठिकाणी बरसत असणे. आम्ही तिथे स्नात होत असतो. आणि म्हणून भगवंतांचा दरवाजा छोटा, कारण मी झुकलो पाहिजे पहिल्यांदा. तर आज झुकणं आम्हाला माहीतच नाहीये, पण झुकायसाठी सांगितलं आणि झुकल्यानंतर ती ऊर्जा मस्तकाच्या माध्यमातून आमच्या शरीरामध्ये प्रवेश करते. अशा प्रकारची ही सगळी रचना मंदिरांची आपण बघतो. आता 16वा श्लोक बघू. 15 पर्यंत आपण पोहोचलेला आहे. आता 16व्या श्लोकामध्ये हे सांगतात की चतुर्निकाय देव, 4 प्रकारचे देव आहे. एक भवनवासी, व्यंतर, ज्योतिष आणि कल्पवासी किंवा वैमानिक जातीचे देव. तर या चतुर्निकाय देवांच्या गृहांमध्ये म्हणजे त्यांचे ज्या ठिकाणी भवन आवास असतात त्या ठिकाणी आणि मध्य लोकामध्ये असलेल्या कृत्रिम आणि अकृत्रिम जिन प्रतिमांची वंदना या श्लोकामध्ये केलेली आहे. अर्हतां सर्वभावानां दर्शन ज्ञान संपदां कीर्तयिष्यामि चैत्यानि यथा बुद्धी विशुद्धये. अर्हतां म्हणजे जिनेंद्र भगवंतांच्या
सर्व भावानाम, भाव म्हणजे पदार्थ, सर्व पदार्थांना जितके काही द्रव्य आहे त्या सर्व द्रव्यांना. आणि द्रव्य म्हणत असताना द्रव्य कसं आहे, तर उत्पाद व्यय द्रव्ययुक्तम सत आणि गुणपर्याय व द्रव्यम, अशा प्रकारच्या गुण आणि पर्याय रूपाने. म्हणजे द्रव्य जे आहे ते गुण पर्याय रूप आहे, म्हणून गुणांना पण आणि त्यांच्या पर्यायींना पण. येशाम काय करतात, तर दर्शन ज्ञान संपदाम, दर्शन आणि ज्ञानाच्या माध्यमातून ते एका समयामध्ये जाणतात. जसं दौलतरामजीची एक स्तुती आहे की सकल ज्ञेय ज्ञायक तदपि निजानंद रसलीन. त्यांच्या ज्ञानामध्ये सकल ज्ञेय हे ज्ञायक रूपाने झळकतात, ते जाणतात. तदपि तरी सुद्धा ते निजानंद रसलीन, स्वतःच्या आनंद स्वभावामध्ये निमग्न आहे. आणि तो जिनेंद्र जयवंत नित, असे जिनेंद्र भगवान जयवंत असो की जे कसे आहे तर अरी रज रहस विहीन. अरी मोहनीय कर्म, रज ज्ञानावरण दर्शनावरण कर्म आणि रहस अंतराय कर्म रहित, असे ते जिनेंद्र भगवान. याही ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की सर्व भावानाम, भाव याचा अर्थ पदार्थ, सर्व पदार्थांना. आणि पदार्थ कसा आहे तर गुणपर्यायवान आहे, म्हणून सर्व गुणांना आणि पर्यायींना युगपत जाणण्याची ज्यांची क्षमता आहे, ज्यांचं ज्ञान असं त्रिकालवर्ती सर्व पदार्थांना हस्त आमलकवत जाणू शकतं, असं हे ज्ञान संपदाधारी असणार. मी कीर्तन करतो, मी गुणानुवाद करतो, मी त्यांचं यथायोग्य रीतीने आदर सत्कार विनय पूजा अर्चा या सगळ्या गोष्टी या कीर्तयिष्यामी या शब्दाने पाहायच्या आहे. आणि अशा चैत्यानी, अशा चैत्यांना यथा बुद्धी विशुद्ध आहे, माझ्या बुद्धीच्या अनुसार मला जे काही आत्मतत्व ज्ञात झालं, मला जी वितरागता अंतरंगामध्ये प्रतिभासित झाली, मला त्यांचं स्वरूप जे जाणवलं, त्यानुसार मी त्यांना त्या ठिकाणी नतमस्तक होऊन वंदना करतो आहे. यथाबुद्धी, आणि कशासाठी तर विशुद्ध आहे, माझ्यामध्ये देखील तशा प्रकारची विशुद्धता प्राप्त व्हावी म्हणून मी त्या ठिकाणी स्तवन करत आहे. कर्म मल प्रक्षालनार्थम, किंवा आम्ही यदी ये चैतन्य म्हणतो, त्या पहिल्या याच्यामध्ये देखील त्यांनी हेच दिलं की यदी ये चैतन्य मुकुर इव भावाश्चित चिता. चित आणि अचित म्हणजे चेतन आणि अचेतन पदार्थ ज्यांच्या ज्ञानामध्ये युगपत झळकतात, कसे तर दर्पणाप्रमाणे. अशा तऱ्हेचा भाव या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि म्हणतात आहे की सर्व पदार्थांना युगपत जाणणारे यथाख्यात चारित्र केवल ज्ञान केवल दर्शन रूपी संपत्तीला धारण करणारे ज्ञान संपदाम. संपदा कोणती आहे त्यांच्या जीवनातली, जी संपदा आहे ती कधीही नष्ट न होणारी आहे. आणि ही संपदा अशी आहे की कृते वर्धते एव नित्यम, जी व्यय केल्यानंतर नित्य वर्धित होते, नित्य वाढत जाते. आता वाढायचा तर त्यांच्या याच्यामध्ये प्रश्नच नाही आहे आणि कमी होण्याचाही प्रश्न नाही, कारण केवळ ज्ञानाची त्यांना प्राप्त झालेली आहे. पण आमच्या जीवनामध्ये आमचं जे ज्ञान आहे, जितकं ज्ञान आम्ही दुसऱ्यांना वाटू व्यय करू त्या ज्ञानाचा, तितकं व्यय कृते वर्धते एव नित्यम. अशा प्रकारचा हा अपूर्व कोश, ज्ञान कोश आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झालेला आहे. म्हणून अशा या संपत्तीला जे धारण करणारे आहे आणि समवशरणादी बाह्य विभूती ज्यांच्या जीवनात आहे, बाह्य विभूतींमध्ये आम्ही 10 जन्माचे अतिशय, 10 केवल ज्ञानाचे अतिशय, 14 देवकृत अतिशय, 8 प्रातिहार्य या सर्वांचा समावेश करू शकतो. किंवा त्यांची जी समवशरण रचना आहे, 12 सभांचं आयोजन आहे, ती त्यांची अष्टम भूमी आहे. या सगळ्यांना आम्ही व्हिज्युअल करून अशा समवशरणामध्ये जणू काही आम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहोत
आणि अशा अरहंत भगवंतांना एक तर त्यांच्या अरहंत अवस्थेला सचित्त प्रत्या किंवा अरहंतांची प्रतिकृती प्रतिमा रूपाने अशा त्यांना मी माझ्या कर्मांचा क्षय व्हावा म्हणून माझ्या बुद्धी अनुसार स्तुती करतो. कारण जशी बुद्धी असेल तशा प्रकारची स्तुती केल्या जाईल. मानतुंग आचार्य देखील म्हणतात आहे की माझ्यामध्ये तुमच्या गुणांचं बखान करण्याचं हे कारणच नाही, कारण मी तेवढं बखान करू शकत नाही. मी माझ्या अल्पबुद्धीनुसार त्यांच्या गुणांचं स्मरण करणार आहे, गुणगान करणार आहे. हे प्रत्येक जण किंवा ज्ञानेश्वरीमध्ये देखील त्यांनी असं म्हटलं की राजहंसाचं चालणे भूतली अत्यंत सुंदर म्हटलं जातं, म्हणून काय कुणी चालोच ना. मग काय बाकीच्यांनी चालूच नाही का? जो प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार जस गमन करतच असतो किंवा गुणगान करतच असतो, त्याप्रमाणे भगवंतांचं देखील मी माझ्या बुद्धीनुसार गुणगान करणार आहे. बृहस्पती असेल तर त्यांची बुद्धी जास्त आहे. गणधरांनी स्तुती केली, त्यांच्या स्तुतीमध्ये खूप काही येणार आहे, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही अल्पज्ञानी आहे म्हणून त्यांचं स्तवन करू नये. आम्हीही आमच्या बुद्धीनुसार त्यांचं निश्चितपणे स्तवन करू शकतो आणि करायलाच पाहिजे. अशा प्रकारचा भाव या श्लोकामध्ये त्यांनी व्यक्त केलेला आहे. आज आमच्या जीवनामध्ये खर तर अरहंत अवस्था आमच्या साक्षात नाही आहे, तरी देखील अरहंतांच्या प्रतिकृती समवशरणाच्या प्रतिकृती आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर समवशरण कसं असू शकतं याचं दृश्यमान चित्र आमच्या डोळ्यासमोर साकारतं. आणि विचार हा करायचा आहे की आज इथे जरी मी साक्षात समवशरणामध्ये जाऊ शकत नाही, तरी देखील ही समवशरणाचीच रचना आहे हा विचार करायचा आहे. जसं नंदीश्वर द्वीपामध्ये आज आम्ही जाऊ शकत नाही, अडीच द्वीपाच्या बाहेर जाऊ शकत नाही, सत्य आहे. मनुष्य नाही जाऊ शकत, पण मनुष्य जाऊ शकत नाही म्हणून नंदीश्वराची पूजा करायचं त्यांनी सोडलं नाही. परोक्ष रीतीने का होईना आणि परोक्षाचं फळ पण तेवढंच उत्कटतेने जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतं. अशा प्रकारचा भाव या श्लोकातून आम्हाला ग्रहण करायचा आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये 17व्या श्लोकामध्ये गौतम स्वामी भवनवासी देवांच्या जिन मंदिरांची वंदना करतात. काल आपण बघितलं की भवनवासी देव जे आहे यांची विमानं सगळी खर भाग आणि पंख भागामध्ये आहे. अधोलोकामध्ये त्यांची निवासस्थान आहे आणि त्यांचे निवासस्थान भवन, भवनपूर आणि आवास अशा 3 तऱ्हेचे आहे. आणि त्या ठिकाणी प्रत्येकामध्ये अकृत्रिम चैत्यालय विद्यमान आहे आणि प्रत्येक अकृत्रिम चैत्यालयामध्ये 108 प्रतिमा विद्यमान आहे. काही जघन्य प्रतिमा उंची असतील, काही उत्कृष्ट आहे अशा नाही. उंचीच्या 500 धनुष्य, काहींची उंची मध्यम पण सांगितली आहे, काहींची कमी पण सांगितली आहे, पण प्रतिमा तर राहणार आहे 108. अशा प्रकारच्या त्यांच्या प्रतिमा कशा असतात हे या ठिकाणी सांगतात. श्रीमद्भावनवासस्था स्वयंभासुर मूर्तयः वंदिता नो विधेयासुः प्रतिमाः परमां गतिं. श्रीमद्भावनावासस्था स्वयंभासुर मूर्तयः वंदिता नो विधेयासुः प्रतिमा परमां गतिं. श्रीमत म्हणजे श्रीमत म्हणजे विभूती धारण करणाऱ्या अनेक प्रकारच्या विभूतीला, जसं ती प्रतिमा जी आहे त्या प्रतिमा त्यांचे जे चैत्यालय आहे त्या चैत्यालयांची उंची, त्या ठिकाणी असलेले अष्टमंगल द्रव्य, त्या ठिकाणी वाद्य वाजणारे
नंतर त्या ठिकाणी सतत दीप धूप आदी त्या मंदिरांमध्ये सतत असतं. अशा प्रकारे घंटा अकृत्रिम रीतीने वाजत असतात. या सगळ्या गोष्टी तिथे निसर्गतः होत असतात. अशा या अनंत विभूतीला धारण करणारे भवनवासींच्या भवनात विराजमान असणारे, म्हणून श्रीमत याचा अर्थ की विभूती आणि भावना वासस्थाः, भावन वास म्हणजे भावन लोकांचं, भवनवासी देवांचं निवास जे आहे त्या ठिकाणी स्थाः म्हणजे असणार. स्वयं कशा आहे, भासुर, हा भासुर शब्द गेलाय. भा म्हणजे आभा, आणि अशा आभाला दीप्तीला धारण करणाऱ्या अशा मूर्तया, अशा मूर्ती त्या भवनांमध्ये विराजमान आहे. वंदिता, सगळ्या मूर्त्या त्यांना वंदन कर. सगळ्या मूर्त्या अरिहंत परमेश्वरीच्याच असतात का? काय काय सगळ्या मूर्त्या अरिहंत हो परमेश्वरीच्याच असतात. आणि हे जे केवली असते ते अरिहंत केवली जाणते की सगळे केवली जाणते ते लोकांची? नाही, त्यांच्या प्रतिमांवर चिन्ह राहतच नाही. चिन्ह विरहित चिन्ह त्यांच्या, हा, चिन्ह विरहित असतात. कारण अनादि अनंत आहे. अनादि अनंत असल्यामुळे कोणतंही चिन्ह त्या प्रतिमेवर नाहीये, आणि म्हणून ती तशा प्रकारची प्रतिमा, पद्मासनस्थ प्रतिमा त्यांची तिथे असणार आहे. कोणतंही चिन्ह तिथे असत नाही. केवली भगवान तिन्ही लोकातील सगळ्यांना जाणते, तर सगळे केवली जाणतात का? जे 7 केवली आहे ते फक्त अरिहंत केवलीच अर्थातच जाणतात? नाही 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 नाही, केवल ज्ञान झाला याचाच अर्थ असा आहे की त्यांना युगपद सर्व पदार्थांना त्यांचं ज्ञान, तीनही लोकातील सर्व पदार्थांना युगपद जाणण्याला समर्थ आहे. जो केवली आहे, केवली आहे म्हणजे पूर्ण केवल ज्ञानाची ज्यांना प्राप्ती झालेली आहे. पण हे जे जाणतात हे आपण व्यवहाराने बोलतो. का व्यवहार? कारण पराला जाण्याचा त्यांचा प्रश्नच नाहीये. ते स्वात्मामध्ये इतके तल्लीन झालेले आहे, आणि म्हणून त्यांना एका दृष्टीने पण त्यांच्या केवल ज्ञानाची अशी स्वच्छत्व शक्ती आहे. 47 शक्तींमध्ये एक स्वच्छत्व शक्ती आहे. स्वच्छत्व शक्ती असल्यामुळे त्यांच्या त्या ज्ञानाचा पर्याय जो आहे तो सर्व लोकातील पदार्थांना युगपद प्रतिबिंबित करण्याचा त्यांचा पर्याय आहे. आणि ते शेवटी आपल्या स्वतःच्या ज्ञान पर्यायीलाच जाणत आहे. थोडं बारीक जाऊन सांगितलं हे समयसारचं कथन. आम्ही पण जाणतो. मला असं वाटतं की मी पुस्तकाला जाणलं, मी टेबलला जाणलं, मी पंखा जाणत आहे, हे सगळं. पण आम्ही परपदार्थाला कधीही कुणीही जाणत नाही. जाणतो तर काय जाणतो? परपदार्थ आहे ज्ञेय. या ज्ञेयाच्या निमित्ताने आमच्या ज्ञानाच्या पर्यायीमध्ये त्या ज्ञेयाचा आकार प्रतिबिंबित झाला, म्हणजे आमचं ज्ञान ज्ञेयाकार झालं. थोडं कठीण वाटेल, परंतु ही गोष्ट आम्हाला समजायला अशी पाहिजे की आम्हाला निश्चय समजला पाहिजे. जरी आम्ही व्यवहार दृष्टीने भक्ती काव्य बघत आहोत, तरी भक्ती काव्यामध्ये देखील निश्चय काय आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे आम्ही जे जाणतो किंवा कुणीही जाणतं ते कोणत्याही ज्ञेयाला जाणत नाही. त्या ज्ञेयाच्या निमित्ताने जी ज्ञानाच्या पर्यायीमध्ये स्वच्छत्व गुण असल्यामुळे त्या ज्ञेयाचं प्रतिबिंब पडलेलं आहे, त्या प्रतिबिंबाला म्हणजे त्या ज्ञानाच्या पर्यायीला आत्मा जाणतोय. आणि व्यवहाराने म्हटलं जातं की यांनी ज्ञेयाला जाणलं. निश्चयाने स्वतःच्या ज्ञानाच्या पर्यायीलाच हा प्रतिसमय जाणतोय. तिथेही तसंच लावायचं. त्यांच्यात ज्ञानाची एवढी असीमता आहे की त्रिकालवर्ती संपूर्ण ज्ञेय त्यांच्या ज्ञानपर्यायीत युगपद झळकलेले आहे. आणि अशी त्यांच्या ज्ञानपर्यायीला ते प्रतिसमय जाणत आहे. म्हणून निश्चय नयाने ते आत्मज्ञ आहे, आणि व्यवहार नयाने त्यांना सर्वज्ञत्व म्हटल्या जातं. क्लिअर? थोडं वरच्या लेवलवर सांगितलं हे मी. भक्ती काव्यामध्ये खरं तर हा विषय नको असतो,
पण आम्हाला भक्ती काव्यतच पाहायचंय, पण आम्हाला निश्चय पण समजला पाहिजे. जे म्हणजे सम्यक ज्ञान हे वस्तूला जाणते, तर ते सुद्धा त्या ज्ञान गुणापासून भिन्न आहे असं म्हणजे हो नियमसार मध्ये आलेलं आहे. तर मग हो ते हो हो. ते कसं लावायचं? आता वस्तूला जाणते म्हणजे मी आता जसं सांगितलं की हं. मी सम्यक म्हणजे मी पराला जाणते. पराला जाणणं म्हणजे काय आहे? व्यवहार आहे. हं. व्यवहाराचं म्हणजे मी कशाला जाणते? निश्चय ज्ञानी कशाला जाणते. म्हणून पदार्थाचा ज्ञेयाकार, त्याला फक्त त्या ठिकाणी पदार्थ आहे, तो पदार्थाचा ज्ञेयाकार झाला. त्या ज्ञेयाकाराच्या निमित्ताने माझ्या ज्ञानाच्या पर्यायी तो आकार प्रतिबिंबित झाला आणि त्या ज्ञानाच्या पर्यायीला मी जाणलं. म्हणून पदार्थाचा ज्ञेयाकार, ज्ञानाचा ज्ञेयाकार आणि आमचं ज्ञान, 3 गोष्टी आहे. पदार्थाचा आकार, ज्ञेया हा, पदार्थाचा आकार म्हणजे ज्ञेयाकार, बाह्य ज्ञेयाकार. या ज्ञेयाच्या निमित्ताने माझ्या ज्ञान पर्यायीमध्ये तशाच्या तशा आकार प्रतिबिंबित झाला. म्हणजे त्याला म्हणायचं ज्ञानाचा ज्ञानाकार. कुठे कुठे त्याला ज्ञेयाकार पण म्हटलेला आहे. तर हा माझं निज तत्व झालं ते. माझ्यापासून भिन्न झालं. मी जाणलं काय? तर माझ्या ज्ञान पर्यायीला मी जाणलं. जाणूच शकत नाही. पराला जाणणं हे म्हणणं हा व्यवहार आहे. शेवटी मी जाणत आहे ती माझी ज्ञान पर्याय जाणत आहे. ठीक आहे. त्याच्यात असं प्रमिते पृथक, कथमचित प्रमिते पृथक, की ते पृथकच आहे असं सांगितलं आणि प्रमिते शब्द ठेवलेला आहे. प्रमीयते, प्रमीय म्हणजे जाणणं. प्रमीयते म्हणजे माझं ज्ञान त्याला जाणत आहे. पण जाणत आहे हे म्हटल्या गेलं, पण जाणत काय आहे नेमकं? माझी पर्याय. बस. ज्ञानाची पर्याय जाणत आहे. हा, आणि ती पर्याय बाह्य ज्ञेयाच्या निमित्ताने झाली. म्हणून मधलं काढून टाकून मी बाह्य ज्ञेयाला जाणलं. ठीक आहे. हो. तर अशा तऱ्हेचा आपण भवनवासी देवांच्या ज्या प्रति की स्वच्छत्व शक्ती, तर ही स्वच्छत्व शक्ती म्हणजे आत्म्याची आहे, मग ती केवल ज्ञानाची आहे असंही पण म्हणता येईल का? केवल ज्ञानाची आहे ती आज आपल्याजवळ अशुद्ध अवस्थेत आहे. आज 47 शक्ती या नंतर तर प्रगट होत नाही, त्या आजही आमच्या जवळ विद्यमान आहेत. त्यावर कथनचित कर्माचं आवरण आहे, म्हणून ती पूर्ण आमची प्रगट नाही आणि त्यांची आता पूर्ण प्रगट झाली आहे स्वच्छत्व शक्ती. आणि स्वच्छत्व शक्ती लावत असताना द्रव्य, गुण आणि पर्याय अपेक्षेने पाहायची. कोणती शक्ती 3 अपेक्षेने पाहिली आहे? द्रव्य अपेक्षेने बघितलं तर माझ्यामध्ये ती शक्ती विद्यमान आहे. गुण अपेक्षेने पाहिले तर ती शक्ती माझ्याजवळ आहे. पर्यायी मध्ये फरक आहे. पर्याय पूर्ण स्वच्छ आहे. हा, पर्याय माझी अशुद्ध आहे. पण स्वच्छत्वपणा जे काही जाणलं आहे ते स्वच्छत्वामुळेच जाणतोय आम्ही. आणि शक्ती तर बाहेरून आमच्या जवळ आल्या नाही आहे. त्या शक्ती कशा आहे? आमच्याजवळ नित्य आहेच. म्हणून ही पण शक्ती आमच्याजवळ आहेच द्रव्य अपेक्षेने. तर वंदिता नो विधे यासु. वंदिता वंदन करून, नो, नो याचा अर्थ आहे नह हा शब्द आहे त्या ठिकाणी. नह म्हणजे आम्हाला, नह म्हणजे अस्माकम आम्हाला. विधेयासु, विधेयासु म्हणजे देव
आम्हाला हे प्राप्त हो. प्रतिमा पराम गतीम, अशा प्रकारच्या प्रतिमा मला पराम गतीला म्हणजे त्या प्रतिमांचं दर्शन घेतल्यामुळे मला परमाम गतीम विधेयासुहू, मला परम गतीची म्हणजे मुक्तीची माझ्या जीवनामध्ये मला प्राप्ती हो. साधार्थ की भवनवासी देवांची जी सुंदर आणि विभूती संपन्न, आता ते देवांचेच देवालय आहे, तर देवांचे मनुष्य जर आपले देवालय इतके सुशोभित करू शकतो तर देवांचे देवालय किती सुशोभित असतील. त्याला पण थोडी झलक पाहिली दृष्टाष्टक स्तोत्रामध्ये, आणि दृष्टाष्टक स्तोत्र जर पूर्ण आम्ही बघितलं तर त्याचा अर्थ अगदी असाच आहे की जणू काही एखादं त्या आचार्यांनी असं अकृत्रिम नाही पण अशा प्रकारचं चैत्यालय बघितलं आहे किंवा त्यांच्या मनपटला समोर आलेलं आहे की ज्या ठिकाणी अशा प्रकारची सुंदर विभूती आहे. नर्तकी, घंटा, चामर, दर्पण हे सगळं तिथे विद्यमान आहे. नंतर धूपघट, दीपघट हे सदैव तिथे आहे. अशा प्रकारचं त्या दृष्टाष्टक स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे. तर अशी ही विभूती संपन्न अशी जी त्यांची भवनं आहे आणि तिथे अकृत्रिम, अकृत्रिम याचा अर्थ ती कोणत्याही कोणीही निर्माण केलेली नाही आणि ती शाश्वत राहणार आहे, अनादी अनंत असणार आहे. तिथले देव निघून जातील आयु संपलं की, परंतु त्या ठिकाणी दुसरे देव येतीलच आणि भवन मात्र अकृत्रिम राहणार आहे. या ठिकाणी काय आहे, जे भवन आहे ते पण नष्ट होणारे आहे आणि जो भवनामध्ये राहणारा श्रीमान आहे तो पण नष्ट होणार आहे. पण त्या ठिकाणी भवन तशीच राहणार आहे. भवनामध्ये राहणारे जे देव आहे त्यांचं आयु पूर्ण झालं की ते निघून जाणार आहे, परंतु ती अकृत्रिम चैत्यालय तशीच्या तशी स्वाभाविक रूपाने तेजपुंज अशा रूपाने आणि त्या प्रतिमा देखील अत्यंत मनमोहक, जणू काही आत्ता बोलतील अशा प्रकारच्या प्रतिमा त्या ठिकाणी आहे आणि त्यांची वंदना केल्यामुळे जीवाला मोक्षाची प्राप्ती होते. आता प्रश्न आम्हाला येतो की भवनवासी देव आहे, भवनवासी देवांचा जन्म हा नियम आणि मिथ्यात्व सहितच जन्म होतो. जे काही भवनत्रिकामध्ये देव जातात ते सम्यक्त्व घेऊन कुणीही तिथे जन्म घेत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही लावायचा की भवनत्रिकामध्ये सर्वच्या सर्व मिथ्या दृष्टीच आहे. कारण तिथे गेल्यानंतर सुद्धा समवचरणात ते जातातच. सगळ्यात पहिले काय कार्य करतात तर भवनवासी देवांचा जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी बाकीचे जे काही देवगण असतात ते त्यांना सगळ्यात प्रथम मंदिरामध्ये घेऊन जातात आणि मंदिरं जिनांचीच मंदिर आहे ती तिथेच घेऊन जातात. पण मिथ्या दृष्टी देव त्यांची सराग समजून पूजा करतात आणि सम्यक दृष्टी देव त्यांची वितराग समजून पूजा करतात. फरक एवढाच पडणार आहे. आणि भवनवासी देवांना तिथे गेल्यानंतर अंतर्मुहूर्तानंतर क्षयोपक्षमिक सम्यक्त्व होऊ शकतं. नंतर काही प्रथमोपशम सम्यक्त्वही त्यांना होऊ शकतं, कारण त्यांना पर्याप्त अवस्था लगेचच प्राप्त होते. म्हणून त्यांच्या जीवनात अंतर्मुहूर्तानंतर त्यांना क्षयोपक्षमिक सम्यक्त्वाची तिथे प्राप्ती होऊ शकते. आणि जेवढं काही त्यांचं आयुष्य आहे तेवढा पूर्ण काळ त्यांना क्षयोपक्षमिक सम्यक्त्व होऊ शकतं. फक्त प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी क्षयिक सम्यक दृष्टी मात्र एकही असत नाही. आपण 24 स्थान पाहिले, 24 स्थानामध्ये हे प्रकरण बघितलेलं आहे आपण की त्या ठिकाणी सम्यक्त्व किती होऊ शकतं भवनवासी देवांना. तर भवनवासी देवांना 5 प्रकारचं सम्यक्त्व होऊ शकतं. प्रथमोपशम होऊ शकतं, मिथ्यात्व तर असतेच असते किंवा असू शकतं, सासाधन, मिश्र, औपशमिक आणि क्षयोपक्षमिक असं सम्यक्त्व तिथे असू शकतं. फक्त इथून ते सम्यक्त्व घेऊन क्षयोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन भवनवासीत उत्पन्न होत नाही आणि तिथे त्यांना क्षयिक सम्यक्त्वाची मात्र प्राप्ती होत नाही. पुढचा श्लोक बघा. यावन्ति सन्ति लोकेस्मिन्
न कृतानि कृतानि च तानि सर्वाणि चैत्यानि वंदे भूयांसी भूतये. आता या ठिकाणी मध्य लोकामध्ये जे कृत्रिम आणि अकृत्रिम चैत्य आहे, अकृत्रिम तर ठराविक आहे, 458च आहे. कृत्रिम तर अनेक प्रतिमा आम्हाला दिसतील. तर अनेक प्रतिमा आणि अकृत्रिम प्रतिमांसारख्याच त्या कृत्रिम प्रतिमा देखील अत्यंत सुंदर आहे आणि त्यांची वंदना केल्यानंतर आम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. कारण सम्यक्त्व प्राप्तीसाठी बाह्य निमित्त कारण, त्यामध्ये एक कारण जिनचैत्यांची वंदना हे सांगितलेलं आहे. अंतरंग निमित्त कारण सम्यक्त्व प्राप्तीसाठी कोणतं असणार आहे? सम्यक्त्व प्राप्तीसाठी अंतरंग, मिथ्यात्वाचा आणि उपशम, क्षय किंवा क्षय आणि क्षय तिन्ही. याचा 3 प्रकारे म्हणजे अनुदय म्हणा थोडक्यात. म्हणून मी एक सांगितलं म्हणजे भवनवासी देवांचं म्हणून एक. हो, तर उपशम तिथे क्षय कारण नाही होणार. हो, म्हणजे क्षय नाही होणार असं नाही, क्षय नाही होणार तिथे. हे अंतरंग निमित्त कारण झालं. आणि बाह्य निमित्त कारण कोणते आहे त्या ठिकाणी? देव गतीमध्ये बाह्य निमित्त कारण जिनबिंब दर्शन, जाती स्मरण आहे, आणखी जाती स्मरण आहे, कल्याणक, नंतर कल्याणिकाची हे आहे म्हणजे कल्याणिकाला जाणं आहे, किंवा एखाद्या वेळेला दुसऱ्या देवांचं वैभव पाहून त्यांच्या मनामध्ये तो भाव येऊन ते सम्यक्त्वाची त्यांना प्राप्ती होऊ शकते. तर हे त्यांच्या जीवनामध्ये बाह्य निमित्त कारण आहे. आणि संधीपणा वगैरे तर त्यांना असतोच असतो देवपर्यायीमध्ये असल्यामुळे. तर अशा प्रकारचं हे सम्यक्त्वासाठी बाह्य निमित्त कारण म्हटलेलं आहे. म्हणजे कृत्रिम असेल किंवा अकृत्रिम चैत्यालय असेल, त्या प्रतिमा पाहिल्यानंतर सहज त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचं सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. अर्थ कसा आहे की यावंती संती लोकेस्मिन, जसं आपण म्हणतो यावंती जिन चैत्यानी, तसंच हा श्लोक आहे की यावंती संती लोकेस्मिन, जितकी काही ज्या परिणामांमध्ये संती म्हणजे आहेत, लोके अस्मिन या लोकामध्ये न कृतानी आणि कृतानीच. न कृतानी म्हणजे अकृत्रिम, न कृत म्हणजे अकृत. जसं आपण सिद्धाच्या अष्टकात म्हणतो, अकृत बोध सुदैव्य नैवेद्यके. अकृत बोध, अकृत बोधच आहे ना. अकृत याचा अर्थ जे निर्माण कोणीही केले नाही अशा प्रकारचं मी हे या ठिकाणी अकृत असं घेऊन चाललेली आहे भगवंतांच्या दर्शनासाठी. तर असं न कृतानी म्हणजे अकृतानी आणि कृतानीच म्हणजे तयार केलेली. तानी सर्वाणी चैत्यानी, त्या सगळ्या चैत्यांना वंदे मी वंदन करतो. भूयांसी, भूयांसी याचा अर्थ खूप वारंवार वारंवार, जसं काही अगदी मन भरत नाही आणि नतमस्तक तो होत आहे अशा प्रकारचं भूयांसी. आणि भूतये, भूतये याचा अर्थ आहे विभूती. अर्थ विभूती कोणती? तर मोक्ष विभूती जीवनात प्राप्त व्हावी या दृष्टीने हा मी नमस्कार करतो आहे. उद्याला आपण या 458 चैत्यालयांची मध्य लोकातली संख्या कशी होते ठोकळ मानाने बघू, खूप खोलात काही जाऊ नये. पण 458 चैत्यालय मध्य लोकामध्ये कोणते आहेत याचा थोडासा विचार करून मग पुढे जाऊ. आज आपण इथे थांबू. यावंत जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्व साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.